अजिबात नाही. अभ्यास करून नापास होचीन का? व भे करतो आणि मराठीच्या पेपरला गणिताची पुस्तकं फाडितो, तुझा बाप तरी पास होईन का? अभ्यास करून फेल होणार नाही, नाम घेऊन वाया जाणार नाही. विडवलं किती असरदार आहे. ऐका, समुद्र मंथनाचा प्रसंग आहे. सगळे देवादे देव समुद्र, थोडा मॉनिटर लावा द्या रिटर्न. आणि समुद्र मंथनातून विष निघणारे ही बातमी देवांच्या अगोदर देवांच्या बायकांना कळाली होती आधीच. आणि बऱ्याचशा गोष्टी आपल्या अगोदर ह्यांना माहित असतात. त्यांचं चॅनल कोणत्या कंपनीचं ही कळालं नाही, पण आपण जर जेव्हा बसलो बायकोला म्हणलं ना, त्याचं असं असं झालं, ते म्हणतात ते जुनं झालं नवीन बोला. म्हणजे ह्यांचं नेटवर्कच इतकं पॉवरफुल आहे. हा, आपल्या अगोदर बऱ्याचशा गोष्टी ह्यांना माहित असतात. देवांच्या बायकांना कळलं उद्या विष निघणारे. लक्ष्मी गेली विष्णूकडे, मालक तुमच्या पाया पडते, उद्याच्या दिवस घराच्या बाहेर निघू नका. हे गाव विचित्र आहे आपलं, गोड बोलून विष पाजते तुम्हाला. उद्याच्या दिवस घरात थांबा. विष्णू म्हणजे ठीक आहे. सावित्रीने मी सांगितलं ब्रह्मदेवाला उद्याच्या दिवस घर सोडायचं नाही, म्हणजे ओके. पार्वती बी गेली हो ह्यांना सांगायला. सबके बडे बाबा भगवान शिवजी अत्यंत पुरातन आणि सुंदर मंदिर आपल्या गावामध्ये महादेवजींचं. महादेवजींना विनंती केली, स्वामी आवाज वाढत, तुमचा स्वभाव बोळा आहे आणि आपलं गाव लय भंगार आहे. गोड बोलून फॉर्म भरायला त्यांना दाताडाव पाडते तुम्हाला. हाय ही 1.5 एकर सुकानं खाऊ द्या लेकरा बाळाला. तुम्ही येडेवणी करू नका. उद्याच्या दिवस घरातच व्हॉट्सअप खेळा, पण बाहेर निघू नका. पार्वतीने मी महादेवाला सांगितलं, पण महादेव म्हणले तू ग बस, म्हणजे तू सांगायचं मी ऐकायचं. मी इतका बुद्धू ना, ती बायकोचं ऐकत नव्हते बरं का. ती लहरी बाबा, ती पार्वतीनंच कसा संसार केला असेल ती पार्वतीलाच माहिती नाही. ही काय सोपा खेळ आहे का काय महादेवासोबत संसार करायचं? म्हणजे लहरी जमणार नाही म्हणले माझं मला. आणि पती पत्नीमध्ये एक विचार असो माय बाप, एक विचार असतो, पण नवीन 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 नवरी बघा ना किती शुद्ध बोलती मालकाला. एव्हा टेव्हा केव्हा नुसता अनुस्वरच. अहो ऐकलंत कार बहिरे का काय, ती सरळ बोल की नुसता तुम्हाला जेवायचे का कशाला जेवण, ती मरायला. ती भाषा ऐकून त्याचं पोट भरते. त्याला वाटतं काय भाग्यवान बायको भेटले. दम काढ, वर्षांनी कळन तुला तुझं भाग्य आहे का दुर्भाग्य आहे. वर्षभर म्हणते जेवायचे का, वर्षांमध्ये गिळायचंय का नाही. 2 वर्षांमध्ये हाताने घेऊन गिळा हो. 3ऱ्या वर्षी म्हणतो दिंडीचं प्रस्थान कधी रे, दिंडीत मरतो पण घरात नको मला. आणि सुखाने नसल्यावर काय जाळायचंय त्याला. पती पत्नीमध्ये एक विचार पाहिजे. तसं पार्वती म्हणले उद्याच्या दिवस घराच्या बाहेर निघून. महादेवजी म्हणले तुम्हाला सांगू नको, माझं मला कळतं. गेले बाहेर. आता समुद्र मंथनातून विष निघणारे. विष निघालं मायबाप. इंद्र चंद्र हे जरा चॅप्टर देव राजकारण करायला. ते म्हणल्यावर हे विष कोण पचवल. लावा विष्णूला फोन. म्हणले स्विच ऑफ आहे. ब्रह्मदेव हाती म्हातारा म्हणले कौरी क्षेत्राच्या बाहेर आहे म्हणले. ब्रह्मदेवाचं वय झालं ना, 4 तोंडे दाढी पिकली, प्रत्येक फोटोत पांढरीच केस आहेत ब्रह्मदेवाचे. बघा तुम्ही, ते वयस्कर माणूस आपला ज्येष्ठ गडी. ती म्हणे ते बी कौरी क्षेत्राच्या बाहेर. म्हणजे मग कोण विष पिन. म्हणजे एक बाबा आलाय बघा बाहेर, भगवान शिवजी. त्यांना विष पाजू म्हणले. अरे म्हणले पेत्यान का, पाजायचं नाही म्हणले, मनाने पेले पाहिजे. आणि मनाने कसं काय पेत्यान, प्रसन्न करायचे म्हणले. प्रसन्न कशा, स्तुती करायची. माणसं प्रसन्न करायचं सगळ्यात मोठं शस्त्र म्हणजे स्तुती. किती मूर्ख आणि बेअक्कल माणूस असून द्या, त्याला नसतं वाह म्हणा कामच झालं. गायबाना माणूस असून द्या, सकाळी गावात आले त्याला म्हणायचं पाटील या, लगेच तो बाकीच्या ह्यांना चहा द्या. अरे पहिली तर उधारी मिटव ना, मरणा बिडीला पैसे नाही तर उधाऱ्याच कवर लोकांच्या करीतो, पण पाटील म्हणलं की कामच झालं. फक्त वाह म्हणा. आणि देव तर स्तुती प्रिय. अहो श्री अनंता मधुसूदन हे काय स्तुतीच आहे ना. अशी तुकोबाराने मोठमोठ्याले शब्द टाकली. कमल नयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती चक्रधरान विश्वंभरान. देव सुद्धा म्हणले तुकोबाराय काम बोला. तुकोबाराय म्हणले काम काहीच नाही, मज ठाव देवाची चिरली. म्हणजे प्रसन्न करायचं असेल तर शस्त्र आहे स्तुती. महादेवजींचं वर्णन सुरू केलं. म्हणले वा 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 काय तुमचं वैभव. बाकीचे फक्त देव, पण तुम्ही महादेव. निमी चार्जिंग तिथंच झाली. बाकीचे देव गावात राहिलाय, पण तुम्ही गावाच्या बाहेर. आहे का एवढी डिरिंग कुणामध्ये. भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती. हे तुमचं अंतकरण, हे तुमचं करेज धैर्य आहे. स्वर्गावून आलेली गंगा जगाचा प्रलय करल. जटेमध्ये स्थान दिलं तिला. डोक्यावर चंद्रमुक्कामाला वाघाचं कातड गुंडळताय. गणपती सारखा मुलगा, पार्वती सारखी धर्मपत्नी, हिमालयासारखा सासरा. काय तुमचं वजन. जीच वर्णन केलंय म्हणता. महादेवजी म्हणले विष कुठे. वर्णन राहून द्या म्हणले, पहिले विष दाखवा. लोक म्हणले हे काय हित. जीच गाटा गाटा हनलंय म्हणता. विष प्राशन केल्याच्या नंतर
जोपर्यंत विष पेत नाही तोपर्यंत सगळे देव तिथंच होते. सगळं विष संपलं, देव म्हणले आपलं काम चलो, सगळे गायब, एकटेच महादेव. मग महादेवजींना कळलं सुखमे सब साथी दुःखमे ना कोई. परिस्थिती वाईट असल्या कोण असतं. शेवटी परत पार्वतीला फोन केला. पार्वतीने ओळखलं काय कुटाणा झालाय ती म्हणली पहिले घरी या. घरी आले, सगळे दवाखाने डॉक्टर केले पण महादेवजींना गुणच नाही, शरीराचा दाह व्हायचा. एक दिवशी नारद महर्षी भेटायला आले. म्हणले काय तब्येत करून घेतली. देव म्हणले तुम्ही ग बसा, तुम्ही तर आमचा कार्यक्रम केलाय म्हणले, फक्त आम्हाला आता बोलता येत नाही. तर ह्या मॅटर मध्ये तुमचा सुद्धा हातभाग आहे असं आम्हाला कळालंय सूत्रानुसार, पण आता लय आम्हाला बोलता येत नाही कारण पुढची 5 वर्षे आम्हाला लढवायची. तुम्ही आमच्या स्टेजवर राहून आमचाच कार्यक्रम केला हे सगळं कळते, पण आता आम्हाला बोलता येईना म्हणले. ते म्हणले जाऊन द्या, मरून द्या, लोकांच्या सोडा तब्येत, सिर सलामत तो पगडी 50 बचेंगे तो और भी लढेंगे. काय औषध पाणी केलं का नाही. भगवान शिवजी म्हणले सगळे केले, गुण कशाचाच नाही. नारद महर्षी म्हणले मी एक औषध सांगू का. महादेवजी म्हणले गुण येत असेल तर सांगा, नाही तर डॉक्टर हे मेडिकलला मी पुरा कटाळलोय. 100% रिझल्ट. हो म्हणले औषधच पॉवरफुल आहे. म्हणले 100% रिझल्ट म्हणले किंमत बी तसेच असं फुकट. फुकट म्हणलं की निम दुखणंच बरं झालं. महादेव उठूनच बसले. औषध सांगा. नारद महर्षींनी भगवान शिवजींना शरीराचा दाह शांत होण्यासाठी जे औषध सांगितलं, जगद्गुरु तुकोबारा अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुकोबाराने लिहून दिलं औषध. हे औषध आहे काय. उच्चारावे राम राम. तुम्ही राम नामाचं चिंतन करा, हे तुमच्यासाठी औषध. शिव हला हले तापला, तो हे राम नामे शीतल झाला. भजन करे महादेव राम पूजे. तेव्हापासून भगवान शिवजी रामनामाचं चिंतन करतात. हा रामनामाचा महिमा. उच्चारावे राम राम. माणसाच्या जीवनाची परिपूर्णता रामाशिवाय. सकाळी सकाळी उठला, गावात गेला, मंदिरापुढे मित्र राम राम. सुरुवात बी कोणत्या शब्दाने राम, आणि जीवनाचा शेवट राम नाम सत्य. हे सुरुवात बी राम, शेवट बी राम. वारकरी संप्रदाय इष्ट देवता पांडुरंग परमात्मा आहे. पण वारकरी संप्रदायाच्या भजनाची कीर्तनाची सुरुवात राम कृष्ण हरी. सुरुवात कोणत्या शब्दाने राम, आणि भजनाचा शेवट सुद्धा ज्ञानदेव तुकाराम. सुरुवात बी राम, शेवट बी राम. फक्त मध्ये राम आठवत नाही, हे दुःख आहे विठ्ठल. या कलियुगातली सगळ्या ह्यांचं नेमकं काहीच चाललं नाही. कलियुगात काय करायचं हे चालू आहे. कलियुगा माझे करावे कीर्तन या शब्दाचा अर्थ नाम संकीर्तन. बाकी काही राहिलं नाही. एवढी एक जागा आहे तिथं लाखो हजारो माणसं भगवंताच्या नामचिंतनाच्या जोरावर एकरूप होतात. नाही तर दुसरीकडे माणसंच कुठे एक होते. ते जत्रेला बी नाही, यात्रेला बी नाही, तिथं बी पिऊन धिंगाणाच. सभेला बी पैसे देऊनच आणावं लागते. ती बोंबल त्यात 500 ठरलं 300 दिलं म्हणजे ज्यांनी सभा ठेवली त्याचं वाजून टाकतात. लोक एकच कुठं होत्या. कलियुगात एवढे साधन आहे. बाकीकडे काय राहिलं नाही. कलियुगात सगळे असता व्यस्त आहे. मायबाप काय या कलियुगामध्ये. खऱ्याला गुळी, खोट्याला पुरणपोळी, खरं खातं गटकाळी, गरीबाची फाटली जुळी, उसाल्याला टोळी. गरीबाचं लय मरा नाही. मोठ्याच्या घरात पोत्या पोट्याने पडली साखर, गरीबाला मिळाना भाकर, आणि शेतकरी मालक असून बी झालाय नौकर विठ्ठल. हो, या कलियुगामध्ये तरुण मुलांना आईबाप सुद्धा नको वाटत. त्यात कलियुगामध्ये रागोला मिळाली महिना, आणि महिना त्याच्या ध्यानातूनच जाईना. अरे मी म्हणतो नका का ध्यानातून जाईना, पण आई बापाची करून नको ना जाईना. आई बापाला लावतो कामाला आणि सासूला येतो 4-10 मला कवा आनंद होईल प्रभू रामाला विठ्ठल. काय ह्या कलियुगात राहिले खऱ्याला किंमत. त्या जपानमध्ये चोर पकडा मशीन आणलं, एका तासात 500 चोर सापडलं. चोर पकडा मशीन अमेरिकेत नेलं, एका तासात 2000 चोर सापडलं. चोर पकडा मशीन भारतात आणलं, अर्ध्या तासात मशीनच चोरीला गेलं. चोरात आता मिळच नाही, मशीनच नेलं नुसत्याला बाड्या. भारतात बूट पॉलिश कराय माणूस आहे, माणूस बुटाला पॉलिश करतो. इंग्लंड मध्ये बूट पॉलिशला मशीन आहे, ह्या बॉक्सासारखी मशीन. जायचं मशीनीत पाय ठेवायचा, त्या मशीन मध्ये प्लॅस्टिकचा हात येतो, बूट पॉलिश करतो. प्लॅस्टिकचा हात बूट पॉलिश करून तेव्हा हात जातो, तो पाय काढायचा, दुसरा पाय ठेवायचा. मशीन मधून दुसरा हात येतो, बूट पॉलिश करतो. पण दुसरा आलेला हात तुमचा पाय दाबून धरतो. कडपैसे ती काय पंगत आहे का सप्त्याची. कुणी यान फुकाट खाऊन जा. कडपैसे खिशातून नोट काढायचे, त्या बॉक्सात टाकायचे, मग तुमचा धरलेला पाय ते सोडते. चौका चौकात मशीनी दुसरा पाय दाबून धरतात. आपला नमुना तिथे गेला आणि त्यांनी ती मशीन बघितली.
आणि त्याने डोकं लावलं गेलं आणि मशीनीत पाय ठेवला, मशीन मधून हाताला बूट पॉलिश केली, त्याने पाय काढून घेतला. एका मशीन एकाच पायाला पॉलिश केली आणि दुसऱ्या मशीने दुसऱ्या पायाला केली फुकट. बालाजी भाऊ त्या मशीनची आकलच बंद झाली. इग्ननी मशीनीतच बदल केला, म्हणजे आजपासून पहिलाच पाय दाबून धरायचा. मग लोकांना कळालं भारताचा कार्यकर्ता इथं येऊन गेला. आपली जिथं जाणार तिथं झटकाच बसणार. लई चित्री माणसं. औंढा नागनाचा बाजार भरला औंढ्याला, आणि एक जण मासे मारायची पावडर काय बसतो 2 रुपयाला पुढे, मासे मारायची पावडर 2 रुपयाला पुढे. लोक म्हणजे 2लाच मासे मारतात, मरणाच्या पुढे खपल्या. एक जण घरी बायकोनाला पुडी सोड पावडर आणली, पुडी सोडली, पुडीत पावडरच नव्हती, कागदाची चिठ्ठी होती, चिठ्ठी पियानाने लिहिलं होतं उजव्या हाताने जेवण करा, डाव्या हाताने मासे हाना. आता ही का औषध आहे का काय म्हणजे नुसत्या लाबाड्यात चालू ना राव. तुमच्याकडे 10 वगैरे होत्यात का? बंद झाले त्या पुण्या मुंबईला. परवा पुण्यामध्ये एका माणसाने बापाचा 10 बामणाला उकता दिला कावळ्या सकट. काका मला 10,000 लाख नाही, मला 20,000 घ्या, सगळं तुम्हीच करा. काका मला सगळं मी करतो, पण टकलं कोणाचं करू? ते मला ज्याचं कीर्तन ठेवलंय त्याचं. म्हणजे बाप तुमचे जायचे चंपे आम्ही करायचे का? हाय का लोकांना आचार विचार धर्म संस्कृती फार अवघड परिस्थिती झाली माय बाप. आणून या बदलत्या काळात मनाला समाधान प्राप्त करून देणारे एकच साधन म्हणजे कलियुगा माझी करावे कीर्तन. या जगात कलीचं कसं झाले ऐका कलीचे मैमान. राम भक्ताला अजिबात विचारायचं नाही, तिथं मानणारीच माणसे ती म्हणणारच ना रामनामातले पावर. रामनामाची ताकद रावणाला विचारा. रावणाला रावण कट्टर शत्रू दुश्मन विरोधक ऐको कमी. त्या रावणाला सुद्धा रामनामाची ताकद कळाली. काय झालं? दगडावर राम लिहिलं, दगड पाण्यात फेकली, निम्मा सीतो तयार झाला. त्याचा कुणीतरी फोटो काढला आणि दिला सगळ्या सोशल मीडिया व्हायरल करून. लंकेत एक राक्षस बसला होता व्हॉट्सअप खेळत, त्याच्या व्हॉट्सअपला तो फोटो आला, रामनामाने दगड तरत्या. त्याने झूम करून बघितलं, म्हणला दगडाव काय लिहिलंय रे? म्हणला राम. रामाच्या नावाने दगड तरत्यात. आणि त्याची मंडळी आपल्या मालकाने इकडं पळून आणली, म्हणजे आपल्या मालकाला काय अक्कल हाई का नाही म्हणली. आणि त्याच्या संग युद्ध करायचंय का काय? नको रे म्हणला. जाळ झाला म्हणला. आपण काय फक्त बिड्या वाढायलाच आहेत का कार्यकर्ते? आपल्याला काय फायदा आहे म्हणले ह्यांच्यासाठी आपण मारायचं? बरं ते पुढचा शत्रू सामान्य ना, नावाने दगड तारत्यात आहे. दुसरा म्हणला काय म्हणणे, काय म्हणणं नाही म्हणला, डायरेक्ट पक्ष बदलायचा. फुटल्याशिवाय प्रगती होत नाही म्हणले. निष्ठावंताला काय मिळतं तेव्हा पक्ष तरी? निष्ठावंताला काय नाही, उड्या हाणणाऱ्यालाच चांगला माल आहे. विठ्ठल डायरेक्ट पक्ष बदलू रे. दुसरा म्हणला नाही रे, म्हणला आपण फुटू. फुटण्याबद्दल आपलं दुमत नाही, पण गुपचूप फुटायला नको म्हणला, सांगून फुटू. एकदा मीटिंग करू रावणासोबत, काय म्हणणं यस नो तुकडा पाडून टाकू. राक्षस बाकीचे त्यांनी त्यांच्या विचाराची एकत्र केली, काढला रावणा मोर्चा. सरकार आमच्या मागण्या मान्य करा. रावण म्हणलं काय झालं रे ह्यांना आता या काय की? राम नामाने दगड तरत येत, तुमच्यात ती ताकद आहे का? रावण म्हणलं कुणीतरी पिन हाणली गाड्या. त्याच्याशी इतकी येडेवणी करणार. रावणाला बी राग आला, म्हणले नमक हराम माझच खाता म्हणला. अरे तुमची घर सोन्याची केली, चांदीची केली, तुम्हाला इतकं तुमचं वजन वाढवलं, आता माझ्या मोर्चा काढता. रावणाला बी लय उघड उघड बोलता या ना, कारण तोंडावर आलतं इलेक्शन. रावण म्हणला एवढं तुम्हाला आला का? घरदार सोन्याची केली नाही ना, तसला माल 2 नंबरने तुम्ही छापला माझ्या नावाखाली, आता माझ्यावर धावता का? नाही म्हणले रामनामाने दगड करते, तुमच्यात ताकद आहे का? नाही तर आम्ही वेगळा निर्णय घेणार आहे. रावण बी धूर्त राजकारणी होता, ती काय इतका सोपा होता काय? 80,000 बायका, 1 लाख मुलं, 1.25 लाख ना, तो 1.5 लाख पंतून एवढं सोन्याची नगरी स्वतःच्या मनगटाच्या हिमती कमी होईल, तुम्ही त्याला काय लोकल समजता काय तुम्ही? रावण आहे तो म्हणलाय शांत बसा. तुम्ही काय रामालाच एवढं श्रेष्ठ समजले काय? रावण म्हणतात मी सुद्धा पाण्यावर दगड तारू शकतो नाही लगेच. शिकतोन फिकतोन तसलं आश्वासन नाही बघून करून ह्या निधीत न बसून त्यान तसलं जमणार नाही. 5 वर्ष आम्ही थोबाड वाळून गेली आमची, तुमची वाट बघू, परत आमचा फोन सुद्धा उचलत नाही तुम्ही. तसलं जमणार नाही लगेच. हा बघून शकतो ना, चला म्हणले. बघा आता त्यांचा तिकडून शितून ह्यांचा हिकडून शितो. रावण त्याच्या मागे ती गियांग राक्षस. युट्यूब लाईव्ह चालू होतं परत तिथं बी लाईव्हच बातम्या ना, नेमकं काय होतं लगेच बाबा ना दगड बुडाले. कॅमेरेवाले हिन ते नुसता धिंगाणा असले लंकेत.
समुद्र किनाऱ्यावर रावण गेला, दगड हातात घेतला, रावणाने दगड पाण्यात टाकला. जसा दगड टाकला तसाच तारला, बुडला नाही बर का. वर पाण्यावर दगड खेळायचा. बाकीचे म्हणले वाह, लाट कुणाची असू द्या, नंबर आपलाच लागणार. आपण बी काय कच्च्या पार्टीची माणसं आहेत का काय. दुसरा म्हणला ए मोकळा दगड तरतोय ह्याच्या बसल्या बुडन म्हणला. म्हणजे लोक किती परीक्षा घेत्यान हा सांगतात. रावण मला बसून बघा रे. एक जण जाऊन बसला तरी बी दगड बुडला नाही. मग बाकीचे म्हणजे बस, आता जर पक्ष बदलायचं कोणी नाव घेतलं जीवच मारेन म्हणजे. त्यांच्यातली त्यांच्यात अजिबात नाही म्हणजे. आता मरेपर्यंत रावणाशी एकनिष्ठ राहायचं. आता नाही पक्ष बदलायचा म्हणजे. आपण बी काय कच्च्या माणसाचे बघतोय का काय. मग काय त्या लंकेत धिंगाणा, मिरवणूक, डीजे, पेताडांना दारून, संध्याकाळी जल्लोष, बोलालं आणि हिन ते नुसता राडाच. मिरवणूक संपली, रावण घरी गेला आणि जेव्हा बसला पहिला घास मुखात घालणार. मंदोदरी म्हणली मालक तुमच्या हातून दगड तारलाच कसा. मालकाने गावात किती गप्पा हाणून द्या, मालकाची खरी क्वालिटी मालकीनीलाच माहित असते. ह्याची लेवल काय आहे बुवा, ह्यो कुठपर्यंत डिरिंग करू शकतो, ह्याची अक्कल काय, ह्याचा बुद्ध्यांक काय, कोणत्या लेवलचा निर्णय ह्यो घेऊ शकतो, हे मालकीनीपेक्षा जास्त कुणीच ओळखू शकत नाही. धर्मपत्नी मायबाप म्हणून ते लक्ष्मीच पाय लक्ष्मीचे. म्हणून तर सरकारने त्यांना पगार सुरू केलाय. दीड घ्या पण शांत बसा. बहिणी नुसत्या बहिणी राहिल्या ना, त्या लाडक्या बहिणी झाल्या. ते 12-12, 13-13 हजार घेऊन कीर्तनाला आले. तर इतक्या सोप्यात काय. एकच हप्ता लेट झाला तर फार मरायला लागल्या होत्या. मलाच काय काय फोन करायच्या, माऊली पुढचा हप्ता येईन का म्हणलं. दम काढ ना, त्यांचा तर मेळ बसून दे की. त्यांचे बी इतके आले ते जे आले त्यांना कळाना आपण कस काय आलोय बा. आणि पडणारा ना कळाना 40 वर्ष नाही पडलो ना, आता कसं काय पडलोय बा. ह्या लाडक्या बहिणीने काय कमी उलता पालत केली का महाराष्ट्राची. लाडकी बहीण लाडका दाजी मेला कागद वागू वागू. जशी तू ये घरी जाशी तू. त्याला वाटायचं तेवढंच प्यायला पिलं होत्या ना आपल्याला. 1.5 तुला कुठं महिन्याला पुरत असतात. तुझं वनडेचं टार्गेट आहे बैठकीला बसल्यावर तेवढं. लाडकी आणि बहीण लाडकीच असते. बहिणींचं भावाले प्रेम असतं बघा. संसार बघा किती चिकटीने करतात. संसार करताना तेलातलं पैसे काढतात, मिठातलं काढतात, जिरीतलं काढतात, मोहरीतलं काढतात, नवरच्या खिशातलं काढतात, पैसे काढतात, गल्ला गोळा करतात, माहेरला जातात, साडी घेतात, का गावाला सांगतात माझ्या भावाने घेतली. घेईन घेईन त्याला बिड्या वाड्या मिळाला तुम्हाला साड्या घ्या मोकळा का तेव्हा. रांग जाताना सांगत येता खायचं एकाच घायचं एकाच. आणि वर मालकाला साडी त्या भावाने घेते. ते मी म्हणतो छान यार तुझाच माल आहे. कपडे धुतानी नोटा कुठं गायब होत्या तर हे जरा बघत जा असल्या त्या बहिणीत. आणि शेतकऱ्याचा 70% प्रपंच शेतकऱ्याची बायकोच हँडल करते बरं का. शेतकऱ्याच्या बायकोला शेतकऱ्याच्या बायकोला राग नाही, लोभ नाही, मानाची अपेक्षा. नवरा बायकोची कधी भांडणं होत्या, चुकून झाले नवऱ्याने ठोका टाकू त्या, फुसफुस करते, रोसती फुगती, निघून जाते, कापूशाचा परत माघारी येते. शेजारी म्हणे 2 महिने येणार नव्हती, 2 तासात का आली म्हणे. त्यांचं ऐकून काय कपाशाचं नुकसान करू का मन मर येच कापूस सुटत नाही. बोलल्याशिवाय तर राहत नाही. स्त्री शक्ती. एक वाक्य सांगतो, स्त्रीला कधी कमी समजू नका. आमच्यातली महाराज मंडळी काय काय टीका करतात की एखादी गोष्ट जर महिलांना सांगितली ती गोष्ट महिलांच्या पोटामध्ये राहत नाही. नीट ऐका, अख्खं जग म्हणतं की महिलांच्या पोटामध्ये काहीच राहत नाही, पण मी म्हणतो अख्ख्या जगाला अगोदर महिलांच्याच पोटात राहावं लागलं मग जन्माला यावं लागलं. देव जरी असेल तरी डायरेक्ट अवतार नाही. आधी देवकी मातेच्या कुशीचा आधार घ्यावा लागला मग अवतार घ्यावा लागला. त्याच्यामुळे मुलाला आणि मुलीला समान किंमत द्या. मुलीला जगू द्या मुलाच्या समान. वाचवा मुलीचा प्राण. मुलगीचा आहे भारतीय संस्कृतीची शान. अरे मुलगीच ठेवते आई बाबाच्या कष्टाची जाण. म्हणून मुलीच्याच पोटी जन्मलेतील श्रीकृष्ण भगवान. देव येतील पण देवकी तर आली पाहिजे ना. सगळ्या क्षेत्रात महिला टोपल्यात. गायक, वादक, IPS, लेटर, प्रांत, आमदार, खासदार, पंतप्रधान, राष्ट्रपती सुद्धा महिला. द्रौपदी मुर्मू हाय का नाही. देश तुमच्या ताब्यात. राष्ट्रपती आपण फक्त पती. पण ह्या कोण राष्ट्रपती. देश त्यांच्या ताब्यात आहे मायबाप. त्यामुळे मुलीच्या जन्माचं स्वागत करा. मुलापेक्षा मुलगी बरी. प्रकाश देते दोन्ही घरी. मुलगी जेवढी बापाची इज्जत जपते ना तेवढा पोरगा जपत नाही. शाळा भरली बापाने विचारलं मुलीला ताई किती वह्या लागतात. पप्पा मला 6 वह्या आणा. पैसे कमी असेल तर 5च आणा. मुलगी पोराला इसरून दे. बाबा इकडे तुला किती वह्या आणत. मला आणा 22 का शाळा पेटवायची काय.
22 व्हायचं काय लिहितो रे तो खैर्या पुढून तर काय लिहित नाही महागूनच लिहितो ह्याची नावं काढ तुझा अभ्यास कोणच्या कंपनीचा बा तेव्हा महागून सुरू होतो असली पोरे दसकट त्यांना काय संस्कार आहेत का काय बाप जर उपाशी झोपला ना मुलगीच पळत बाबा उठा जेवून घ्या तुम्ही जेवल्याशिवाय मी जेवणार नाही मुलगी पोरग तसं नाही खिडकीतून बघत झोपले का म्हातार पडून द्या आता त्याच्या वाटणीचा मीच माल चुपितो म्हणला म्हणजे तुझं खाण्यावच कसं द्या नाही त्याच्यामुळं मुलामध्ये आणि मुलीमध्ये भेद करू नका हा समान किंमत द्या मी एका कीर्तनाला गेलो जोडीने माझ्या पाया पडायला 1000 रुपये दिले मी खिशात ठेवलं ते मला महाराज ही माझी मिसेस आहे म्हणजे छान आहे तुमचा लक्ष्मी नारायण जोडा आनंदाने संसार करा ते मला महाराज ही माझी मंडळी तुम्हाला 1000 रुपये दिल्यात याला 9वा महिना मग सांगा ना पोरगा होईन का पोरगी मग मला कळालं 1000 कशाला दिल्यात आता पोरगा आणि पोरगी मला कळालं असं तर मी रोज 2 गाव फिरलो असतो का मी बी दणको सांगितलं म्हणजे 100% पोरगाच होणार त्याने बाहेरच माग असेल नाही पोरगा नाही झाले मी मला पोरगी नक्की होणार आता मुलगा होणार ना तर मुलगी होणार काय भेदभाव करायची मुलगी असावी पण कशी स्त्री शक्तीत ताकद आहे मंदोदरी म्हणली मालक तुमच्या हातून कस काय दगड तारला इथं विषय चालू बरं रावण म्हणला हो मरण पण तुला सांगणार नाही तुला सांगितलं युट्यूबला टाकायची गरजच काही नाही गपागपाच लंकेत व्हायरल होईल ना बातमी नाही तुला नाही सांगू शकत बाई जगू दे सुखाने बळच कार्यकर्ते दाबून ठेवले तर नाही तर ह्यांचा उघड पक्ष प्रवेश झाला असता ओके मी म्हणून तरी ह्यांच्यात टिकलो या ती म्हणजे तसल्या गप्पा स्टेजवर दगड कस काय तारला हे मला सांगावंच लागेल आता शेवटी राज हट्ट बाल हट्ट श्री हट्ट 3 हट्ट पुरवावेच लागतात ते म्हणलं तुला सांगतो पण कोणाला सांगू नको मंजरी म्हणजे कोणालाच नाही सांगत मला सांगा ऐक मंदोदरी सैनिकांचं मनोबल खचवणे म्हणून राजकारण केले काय केलं समुद्र किनावर गेलं दगड हातात घेतला मग तुला बी माहिती मला बी माहिती मी इतका पापी त्याने कबूल केलं की माझ्या हातून दगड तरणार नाही पण मी दगड हातात घेतला आणि त्या दगडाशी संवाद केला ऐ दगडा जर तू पाण्यामध्ये बुडाला तर तुला राम नामाची शपथ रावणानं दगडाला दगड पाण्यात बुडू नये म्हणून राम नामाची शपथ घातली आणि रावणाच्या हातून दगड पाण्यावर तरला अरे संतानं भक्तानं वैष्णवानं त्याच्या विश्वास टाकल्या त्या फळ देता यात नवल नाही कट्टर दुश्मन आहे विरोधक आहे पण त्या रावणानं त्या राम नामावर विश्वास टाकला तर रावणाच्या हातून सुद्धा दगड तरला म्हणून राम नाम घेण्याचा दोंडी पेटी व्हावी चोका मेळा नामाला अधिकार सगळ्यांचा आहे जातपात धर्मभेद पंत याचा विचार नाही आज एवढा हजारो समाज एका जातीची माणसाने मांडून बसलो ज्ञानोबा तुकोबाची कृपा महाराष्ट्राच्या मातीचे वैभव आहे छत्रपती शिवाजी महाराज हेच विचार आहे आणि शिवाजी महाराजांच्या मनावर हे विचार तुकोबारांनी रुजवले मायबाप स्वराज्याची निर्मिती करताना राजाने कधी विचार केला जाती आणि पातीचा मावळ्याच्या तलवारी पुढे नखराचा नेता होता 7.5 लढायला जाताना मावळ्याने कधी विचार केला दिवस आणि रातीचा कारण अभिमान होता या मावळ्यांना महाराष्ट्राच्या मातीचा या मातीचा अभिमान असणारे आपण माणसं आहेत नाही वर्ण धर्म याती ना मी अवघेची शर्यती सगळ्यांचा उद्धार 3 चरणाचा भावार्थ सांगितलेला आहे राहिलेल्या चरणाचा भावार्थ उर्वरित मोजक्या वेळेमध्ये पाहू हातानं टाळी मुखानं नाम सगळ्यांनी प्रेमानं भजन करायचं आहे अर्ध्या मिनिटासाठी सगळ्यांनी हात वर करायचे आता नाही थांबा सांगतो कॅमेरावाल्यांच्या हातावर शूटिंग फिरवा गावातल्या 2-4 तरुण मला उभा मोबाईलमध्ये शूटिंग करा सगळीकडे सोशल मीडिया पाठवून देते खाली श्री क्षेत्र लाख तालुका औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली भगवान शिवजींच्या पवित्र दरबारामध्ये भाविकांनी कीर्तनामध्ये वाजवलेल्या टाळ्या कळवू द्या महाराष्ट्राला गावामध्ये जरी की मस्त टाळ्या वाजवल्या बरं का सगळ्यांनी हात वर केले तिकडं मागच्या पटांगणात बसले त्यांनी बी हा तुम्ही ज्याचे हात वर केले ना तसा तुमच्या आयुष्यातला आनंद आबाळेत का उंच जाऊ हेच प्रोग्राम चंद्रांच्या चरणी प्रार्थना आनंद गंगाला भिडण्याशिवाय राहणार नाही हे जे कार्य चालू धर्म कार्य असावा तो धर्म मग असावं जाते वर्म धर्माच्या बाबतीत अख्खं कीर्तन विसरा पण तरुण मुलं आणि मुली 2 वाक्य चित्त देऊन ऐका शाळा शिका नोकरी करा पैसा कमा आयुष करा पण 2 वाक्याला कधी तडा जाऊन देऊ नका लक्ष्मी सारख्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल असं वर्तन कधी करू नका आणि भगवंतासारख्या बापाची मान समाजामध्ये खाली होईल असं पाऊल कधी टाकू नका आपल्या संस्कृतीला किंमत आहे भारतासारखे संस्कृत शब्दच कसा आहे भारत माते की माता हा शब्द दुसऱ्या देशापुढे आहे का असं कधी ऐकलं का चीन मावशी अमेरिका आत्या लंडन दिदी जपान काका रशिया मामा आफ्रिका दाजी न्यूझीलंड अंकल नाही पण भारत माते की
आई म्हणतो आपण देशाला पवित्र विचाराची माणसात म्हणून काय सैन्य कसा चीनकडून शिकावं, तंत्रज्ञान जपानकडून, धूर्तपणा अमेरिका, कपटीपणा इंग्लंड, सोनं आफ्रिका, तेल सौदी अरेबियन, संस्कृती कशा म्हणजे पवित्र भारत देशाकडून शिकावं. आणि या भारताचं नाक म्हणजे महाराष्ट्र आहे. आणि महाराष्ट्र ज्यांनी घडवला छत्रपती शिवाजी महाराज. आणि राजेंवर ज्यांनी संस्कार घडलेला राष्ट्रमाता राजमाता जिजाबाई साहेब. कसे घडलेत राजे? माझी जाबुने हो म्हणा, माझी जाबुने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाबुने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाबुने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. तलवारीच नाव भवानी. चटचा. आणि जिला तलवार दिली ती सुद्धा साक्षात तुळजाभवानी. कशी होती तलवार? चमके हो शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार. टाळी वाजवा, टाळी 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 टाळी. तलवार पडली भवानी जेव्हा मेनाच्या बाहेरी, रणात भिरली ना कधी ती माघारी. धर्म रक्षणासाठी सदा सज्ज भवानी झाली, जुलुम करत्याच्या रक्ताने तीन आली.
अशा वजनदार राष्ट्रात आपण माणसं आहे. शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं. त्या छत्रपतींच्या विचार आजच्या तरुण मुलांच्या जीवनात असणं काळाची गरज आहे. नुसती शिवजयंती का आरडू नका, त्यांचे विचार ठेवा. नाही तर शिवजयंती आले की राजे तुमची महाराष्ट्राला गरज आहे तुझी. राजांची आहे गरज हे मान्य आहे आम्हाला, पण तू काय फक्त गावचं वाटुळ करायला आला आणि धर्म मातीत घालायला झाला का? तुमचा जन्म कशासाठी ह्याचा विचार करा. कष्ट करा, नीती ठेवा, स्वाभिमान ठेवा, विचार उच्च ठेवा. व्यसन करू नका, आई वडिलाची सेवा करा. तरुण मुलं तर तुमचे लग्न होते. हा लग्नाचं लय अवघड झाले आता सध्या. गावागावातला जटिल प्रश्न जर सध्या कोणता असेल, हा लग्नाचा. पाण्याचा प्रश्न नाही, पैसा बी मोकार झालाय सध्या लोकांनी. एकच प्रश्न आहे, बायकाच भेटाना. आम्हालाच काय काय पोरांचे बाबा, महाराज आमच्या पोराला पोरगी बघा. तुझं गायवाने त्या लायकीच आहे का पोरगी बघायच्या मापात? बोंबलत फिरत आणि त्याला कोण बायको देईन? तुम्हाला खरंच सांगतो, मी जेमनीचे एजंट बघितले होते, गाड्याचे एजंट बघितले होते. सध्या नवीन एजंट ज्याला मला आले ते बघा. तुमच्याकडे आलेत का नाही काय माहित नाही, आहेत का? लग्नाचे एजंट आहेत म्हणून. मारणाचा माल हाणत्यात मध्ये 3-3, 4-4 लाख रुपये. लांब त्या नांदेडच्या खालून पोरी आणत्यात. कुठून कशी लिंक लावली काय माहित. आमच्या तिकडे तर लय आले ते बघा. जर कुणाला ह्या धंद्यात उतरायचं असेल, चांगला स्कोप आहे सध्या ह्या धंद्यामध्ये. फक्त पोरगी विश्वासातली पाहिजे, नाही तर इतका मार खाचन ती जर नाही नांदली तर. आणि पैसे देऊन आणलेली कुठं नांदत असती वय? सोपं गणित आहे ना. आयुष्य कडला काढायचंय, संसार शेवटपर्यंत पोच करायचा आहे, आणि 2 आणि 3 लाख रुपये देऊन आलेली पोरगी कुठं नांदत असते का? पैसे, प्रेम जुळलं पाहिजे, मनच जुळले पाहिजे, कुटुंबाचा लळा लागला पाहिजे. फार अवघड परिस्थिती झाली, जटिल प्रश्न. गावागावात ट्रकने नवरदेव पडले तर तुम्हाला खरं सांगतो. मग इतके जर गावात साधू वाढले तर कुंभमेळा 6 महिन्यालाच घ्यावा लागेल ना. इतके साधू वाढून तरी काय करायचं सांगा बरं मला तुम्ही. बोंबलत फिरत येते, त्यांना अक्कल नावाची गोष्ट कसलीच नाही. करतो तो सिद्ध करा, बापाची इष्ट मजा करू नका. मनकडे धमक जगाला दाखवा जरा. कोणतंही क्षेत्र असू द्या, त्या क्षेत्रात टॉपला जा. कला क्षेत्र असो, क्रीडा क्षेत्र असो, समाजकारण असो, राजकारण असो, व्यवसाय असो, बिझनेस असो, अभ्यास असो, कोणत्याही क्षेत्रात. पण गप मरू नका, काहीतरी करून मारा. झटल्याशिवाय, घातल्याशिवाय तलवारीला धार तरी कशी? तर तुमच्या तरुणपणाचा उपयोग देशासाठी, धर्मासाठी, समाजासाठी करा. हे तरुण मुलांना विनंती आहे. आणि यासाठी एकी फार महत्वाची. ज्या कुटुंबात एकी असते त्या कुटुंबात गावात वजन असतं, आणि ज्या गावात एकी असतं त्या गावाचं तालुक्यात वजन असतं. तुमच्या लाख गावात एकी झाली तर सध्या तालुक्यात चर्चा सप्ताह करावं की लाख गावाने केला तसा करावं. एकीची ताकद आहे माहिती. आणि तरुण मुलांचं सगळं नियोजन हे सौजन्य देणारे, अन्नदाते, पुढे होऊन करणारे. एकदा तरुण मुलांनी हातात काम घेतलं, आरपारचे लढाई असते. म्हणून तरुण मुलांनी क्वालिटी ठेवा, नाही तर सोलापूर सारखा मोर्चा काढावा लागेल. सोलापूरचा मोर्चा बघितला का? 500 पोरांनी कलेक्टर ऑफिसवर मोर्चा काढला, आमच्या मागण्या मान्य करा. कलेक्टर मध्ये बोला काय मागल्यात म्हणे, आम्हाला बायका द्या. अरे तुम्हाला बायका सरकारने द्यायच्या, मग तुम्ही नेमकं काय करताय बुवा? त्याच्यामुळे विचार उच्च ठेवा. आणि शेवटचं वाक्य सांगतो मी, ब्राह्मण काकाला सुद्धा नेहमी सांगतो, लग्न जमविताना मुलाची मुलीची पत्रिका नाही जुळली तरी चालेल, पण सासूची सुनाची पत्रिका जुळते का हे आधी बघा. खरं ह्यांची कुंडली जुळली पाहिजे. पोराचं काही नसतं वय, त्याची कसली असू द्या, ते जुळूनच घेतं कुंडली. त्याचं लय हाल होत्यात बायकोच्या आणि आईच्या मध्ये. ओ ते आईकडे गेले की आईसारखंच बोलत, बायकोकडे गेले की बायको सारखंच बोलत. आईला म्हणतं तुझंच खरं आहे, बायकोला म्हणतं तुझंच खरं आहे. दोघांनी संघ आले की म्हणतं बाहेरच बरं आहे. मरण का? आईला बोलावतो बायकोला रागन, बायकोला बोलावतो आईला रागन, मित्रांना फोन करावतो ती प्यायला पैसे मागत होते. म्हणजे त्याला काही सुधारा नाही. ती चौकडून जाम झाले. त्याच्यामुळे पोरं स्वर जरा विचार उच्च ठेवा. आणि निर्व्यसनी जीवन जगा. रे खातो गुटका, वाईट खाना, जेबीला चटका, खेळतो जुगार मटका, संसार होताना फटकार, देणं बसना झटका, व्यसन फॅशन वाईट वक्त दिसन तिथं खाली बसन, ह्याच्यात काही वेटन गुटका खाला, तोंड पटन, दारू पेला, लिव्हर पटन, चांगल्या काबाला बंधन तुटन, मित्रमंडळ चांगली ठेवा, नाही तर सुरुवातीला पासत्यांत आडी तुमच्या वेळात त्यांना आडी, दारू असल्यातून गोडी इकावं लागन, महाडी इकली गाडी, बायकोची जीर्ण झाली साडी, अरे लावण्यात दारूला काडी, धरण्यानं बतुकोबाची जोडीन मंकळन परमार्थाची गोडी. निर्व्यसनी जीवन जगा मायबाप. शरीर संपदा कमवा. हे तरुण मला तेजस्वी आहे, तपस्वी आहे आणि तत्पर आहे, त्याला तरुण म्हणतात. बघून करून मला जमन का? लोक काय म्हणतात? तरुण पण नाही. एक वाक्य सांगतो, तरुणांमध्ये आणि ज्येष्ठांमधला फरक सांगतो. जुन्या माणसात तुम्ही अनुभवासाठी जरूर बसा, पण म्हाताऱ्या माणसात बसलं की त्यांचं सुरूच. आमच्या काळात असं होतं,
तुमच्या काळात असे म्हणजे कायम भूतकाळाचं चिंतन, मागं काय झालंय ह्याचा विचार करतात, भूतकाळाचा विचार करतात ती ज्येष्ठ माणसं. पण तरुण मुलांच्यात बसा, मला हे करायचंय, मला ते करायचंय, माझं हे स्वप्न आहे, म्हणजे भूतकाळाचा विचार करतात ती ज्येष्ठ माणसं, पण भविष्याचा विचार करतात ती तरुण मुलं. तरुण मुलांना सांगतो, भविष्याचा विचार करता करता गावाची ही धार्मिक संपत्ती, हा ही सप्ता म्हणजे काय, अरे हिंगोली जिल्ह्याचं नाक म्हणजे मुक्कामपोस्ट लाख, हे नाकच आहे का नाही, परमार्थाचं नाक आहे. एवढा भव्य आज अख्खा मंडप पेखून बाहेर सुद्धा तेवढीच माणसं बसले, तर LED स्क्रीन लावून आणि कशाचीच कमतरता नाही. काय हौशी मुलं निघाल्यापासून तिकडे फटाके चालू आहेत, एंट्री करताना हे लाईटच्या शावर काय, परत गिफ्ट आणले फोटो. हा एकाने वन मॅन शो दिला, आता दुसऱ्या आमच्या दादाने आणला होता, म्हणलं आता ह्यांनी कसला आणला, त्यांनी तर डायरेक्ट जोडीनच आणलाय. हौशी मुलं म्हणायचे, आनंद जे करायचंय ना ते मन लावून करायचं, हे तरुण मुलांना. आणि हे आदर्श आनंद वाटला. आज बहुसंख्या आमच्या पश्चिम महाराष्ट्रात इतक्या ताकदीने तरुण मुलं नसतात बरं का, आम्ही रोज फिरतो, अरुण गुरुजी आपल्याला अनुभव आहे. पण मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये ही संप्रदायाची संपत्ती खऱ्या अर्थानं तुम्ही देशासाठी, धर्मासाठी, परंपरेसाठी प्राण, फक्त आपल्याला संप्रदायाच्या संपत्ती बरोबर गावची उन्नती, गावचा विकास घडणं, सामाजिक क्षेत्रात सुद्धा आपलं भान असावं, गावाच्या स्वच्छतेच्या बाबतीत असेल, गावाच्या पाण्याच्या बाबतीत असेल, गावाच्या वृक्ष संगोपन, या सगळ्या गोष्टीमध्ये आपलं नियोजन असावं. यासाठी गावची एकी फार महत्वाची. काय आम्ही दुबईला गेलो होतो कीर्तनाला, स्वपन शास्त्री आम्ही सगळी मंडळी होतो, काय स्वच्छता काय शिस्त राव, रोडवर थुकला तरी 1.5 लाख रुपये दंड होता. आम्ही सुद्धा म्हणलो गाडीत थुका पण बाहेर थुकू नका. 1.5 लाख दंड म्हणजे काय सोपं काय. एका जर माणूस रस्ता क्रॉस करत असेल, गाडी जर त्या रोडने चाली तर 15 फूट गाडी मागं थांबायची. दुबईमध्ये ऑटोमॅटिक लोकांच्या मनाला ब्रेक आहे, 15 फूट गाडी मागं थांबते, आधी त्या माणसाला प्राधान्य देतात, तुम्ही जा नंतर आम्ही जातो. आणि जवळ जाऊन जर हॉर्न दाबून तो जर माणूस दचकला, 1 लाख रुपये दंड येईल. नुसता दचकला तरी. आपल्या दचकत नाही, गचकी होती, खलासच करून टाकतात आपल्याकडे. आणि तिथं चालणारे बी इतकी डोक्यात चक्रम नाहीत, कधी बी घुसत नाहीत, त्यांना बी शिस्त आहे. आपल्याकडे मध्ये मोटरसायकलवाली तर लई विचित्री, आणि चूक मोठ्या गाड्यांची धरायची परत. आणि महिलांच्या नेमका स्कूटीचा ब्रेक हातात असतो का पायात असतो हे एकदा तुम्ही ठरवा बरं. नाही, स्कूटीचा ब्रेक हातात आहे, मग तुम्हाला टाचा घाशीत न्यायची काय गरज आहे बरं. तुमच्या कंपनीच्या ब्रेकवर तुमचा विश्वास नाही का स्कूटी चालवताना, त्या टाचा घाशीत न्यायच्या. अरे काय शिस्त, धडाधड धडाकते ते म्हणे माणसं. अहो प्रत्येक गोष्टीला रूल आहेत, नियम आहेत, कायदा कडक पाहिजे, अंमलबजावणी झाली पाहिजे. दुबईला आम्ही गेल्या, पत्रकार आले आमची मुलाखत घ्यायला, म्हणलं तुमच्या दुबईत लय पैसा. ते म्हणले महाराज दुबईत पैसाच नाही, खरा पैसा तुमच्या मुंबईत आहे. एकट्या मुंबईत इतका पैसा की 7 वेळा दुबई तयार करते, इतका पैसा एकट्या मुंबईत आहे. म्हणले आमच्यापर्यंत कसं काय याय नाही. म्हणले राजकीय लोकांनी दाबून ठेवलाय, आणि गरीबाला कोण देतो. मोठी मोठी होत चालली आणि गरीब होत चालली. ही अशीच परिस्थिती आहे. रोज बघतोय आपण जगामध्ये काय चाललं. 10 मिनिटं टीव्ही बघा, दिवसभर करमत नाही. दरादरी वडावडी, आपटापटी, उचलाउचली, पळापळी, ह्या जी आली त्याची गेली, हेऊ राहिला, उठला, कानला, भोकला, थुकला, वकला. वरची विभागात विस्फोटक बोलायचं, त्यांनी खालच्यांना पिटून द्यायचं. त्यांची पोरं आहेत बाहेर देशात शिकायला, दंगली करायला, हाणामारा करा. आपली गरीबाची पोरं, गरीबा एकदा गुतल्या कोण येतो सोडवायला. त्याच्यामुळे खालच्याने नीट राहा, वरच्याच ऐकून डोकी गरम करू नका. आपली बायका पोरं शेती भीती करा, जरा नोकऱ्या भिवकऱ्या, व्यवसाय करा, बोंबलत फिरू नका, काम धंदा करा. ही तरुण पण पडत नाही. एक चूक आयुष्यात आयुष्य बरबाद करू शकते. तुम्ही जाता जेलमध्ये, महागाई बापांचं काय काळीज म्हणून, हे जरा विचार ध्यानात ठेवा. एक व्हायचंय तर धर्मासाठी व्हा, सत्यासाठी व्हा, परंपरेसाठी व्हा, भगवंताच्या चिंतनामध्ये व्हा. ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आध्यात्मिक क्रांती होत असते, अशी ही संपत्ती तुमच्या लाख गावानं कमवलेली आहे. म्हणून लाख गावाला लाख मनापासून धन्यवाद मायबाप. कारण लाख गावं बघितली, पण लाखात एक असणारं आपलं हे लाख गाव आहे. अत्यंत सुंदर कार्यक्रमाचं नियोजन केलं. म्हणून नाही वर्ण धर्म याती, नामी अवघेची सरती, नामामध्ये सगळ्याचा उद्धार आहे. तुकोबारे म्हणले नामाने उद्धार होतो असं नाही,